आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून या घाटीमध्ये काम करत आहोत आणि गेल्या 10 वर्षापूर्वी आम्हाला 3 ते 4 हजार पगार होता. असा करता करता आमचा 5,000 पगार झाला. आम्ही आंदोलन करता 2024ला 18,000 हा पगार लढून आम्ही घेतलेला आहे यांच्याकडून आणि प्रशासनानं 18,500 पगार दिला. पण अचानकपणे या प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता आता 2025 मागच्या महिन्यात जानेवारीपासून आम्हाला यांनी 13-12 असा 11,000 रुपये हा पगार डायरेक्टली दिलेला आहे. म्हणजे 5 ते 6 हजार रुपयानं आम्हाला पगार कमी झालेला. तर आता वाढत्या महागाईनुसार हा पगार बराबर आहे का आणि या लोकांचे पगार का कमी होत नाहीत, प्रशासन लोकांचे आमचेच का होतात, याच्यावर आमचा या प्रशासनाला विषय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे. कारण आहे की पगार कमी झालेला आहे. आमचा 18,000 पगार होता, आमचा डायरेक्ट 12,000 रुपये पगार झालेला आहे. 12,000त आमचं घर कसं चालणार? लहान लेकरं सोडून आम्ही कामाला येतो, घरी त्यांना ताप बी आली तरी त्याचा विचार करत नाही, तरी दवाखान्याचा विचार आम्ही करतो, तरी हा प्रशासन आमचा विचार करत नाही. करोनाच्या काळामध्ये आम्ही घरदार सगळं सोडून इकडं मन लावून सेवा केलेली आहे, तरी यांना आमची काळजी येत नाही. आमचा जीव एका धोक्यात असताना तरी मनाभावानी यांची खूप सेवा केलेली आहे. पेशंटची विचार केला नाही की यांना हात लावल्याने आम्हाला करोना होणार का नाही होणार, घराचा विचार केला नाही, काही विचार केला नाही. आणि यांनी डायरेक्ट आमचा पगार इतका कमी केला आहे की आता आम्हाला खायला पण नाही. आणि 3 महिने झाले आमचा पगार होत नाही. प्रत्येक वर्षी असंच असतं, हा महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, त्या महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, असं कुठपर्यंत चालत येणार आहेत. आम्ही किती पण कोशिश केली तरी ते आम्हाला इथपर्यंतच आणतात की असं चालूच असणार आहे. आता थोड्या दिवस आहे, नंतर थोड्या दिवस आहे, पण खूप वर्ष झाले, आता 12 वर्ष झाले, कुठपर्यंत ऐकणार? आज या ठिकाणी सर्व चतुर्श्रेणी कर्मचारी संपावरती बसलेले आहे. प्रशासनाला वारंवार पगार संदर्भात निवेदन वगैरे देऊन प्रशासन याची कुठलीही दखल न घेता सर्व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे प्रशासनाने. आज या ठिकाणी जे लोक येतात कामाला, अत्यंत गरीब घरची परिस्थिती आहे. आजकालच्या जमान्यामध्ये जी महागाई वाढते, यांना विश्वासात न घेता कर्मचाऱ्यांना जो पगार यांचा कपात केला जातो, त्याची कुठलीही पूर्व सूचना न देता हे आपसात निर्णय लोक घेत आहेत. आणि त्यांना जर का कोणी आमच्यामधून त्यांना जर का कोणी कॉन्ट्रॅक्टदाराला फोन केला वगैरे काय केला, तर ते उडाउडीची उत्तर देण्याचं काम या ठिकाणी ते करतात. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आम्हाला 2024 मध्ये 18,500 जो पगार मिळत होता नियमानुसार, तो पगार का कमी झाला, त्यांनी आम्हाला त्याची एक लेखीमध्ये देण्यात यावं. आम्हाला वाटत नाही की रुग्णांचे हाल झाले पाहिजे, पण हे प्रशासन आमची सहनशीलतेचा अंत झालेला या ठिकाणी आणि सर्व कर्मचारी त्यामुळे संपावरती बसलेले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालत राहील. आणि हे आंदोलन जर का त्यांना संपवायचं असेल तर त्वरित सर्व प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात वाढेल आणि याला सर्व प्रशासन व जो संबंधित ठेकेदार जिम्मेदार राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो.